नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. छत्रपती संभाजीनगर विभागातील अल्पसंख्याक विकास आयुक्तपदी डॉक्टर नंदकुमार बेडसे आणि मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांची IAS पदावर वर्णी लागल्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांचे धुळ्यात दिनांक 29 डिसेंबर रोजी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम महसूल अधिकारी संघटना, महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आणि धुळे जिल्हा सत्कार नियोजन समिती यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनुप अग्रवाल होते. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुभाष भामरे, डिफेन्स ऑफिसर हिमांशू ठेंबेकर, अप्पर जिल्हाधिकारी धुळे नितीन गावंडे, ड्युटी जनरल मॅनेजर सेबी डॉक्टर सचिन सोनवणे, डॉक्टर KA सेंदाने, शरद वराडे, पराग अहिरे तसेच धुळे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उच्च पदावर जाणं हा आपला एक मोठा त्यांचा बहुमान असतो आणि सर्वसामान्य माणसाच्या महत्वाचे काम आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता या मंडळींच्या हातात असते आणि नंदकुमारजी बेडसे साहेब नात्याने आमचे जावई पण आहे आणि त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत जी काही प्रोग्रेस झालेली ती मी त्याचा साक्षीदार राहिलेला आहे. अतिशय विनम्र, जे योग्य असेल तेच करायचं. जात पडताळणीमध्ये अनुप भैया काही लोकप्रतिनिधींचं ऐकलं नाही म्हणून त्यांना त्रास झाला, परंतु जे योग्य असेल तेच करायचे. अयोग्य असेल आणि लोकप्रतिनिधींनी दबाव जरी आणला तर त्याला नम्रपणे नकार द्यायची क्षमताही असावी लागते आणि अशीच माणसं पुढे जातात. आणि त्याचप्रमाणे विवेकजी गायकवाड साहेब त्याआधी आपल्याकडे होतेच. आता जॉईंट सेक्रेटरी नियोजन विभाग मंत्रालयामध्ये अतिशय महत्त्वाचं खाते आहे आणि त्यांच्या या पदाचा धुळे जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल आणि अनुप भैयांनी आम्ही आपल्याला सतत त्रास देऊ आणि आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा. अपना सर्व महसूल अधिकारी कर्मचारी संघटना, ग्राम महसूल तलाठी संघटना, आपणा सर्वांच्या वतीने आपण आज आम्हा दोघांचा सत्कार समारंभ जो आयोजित केला होता त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. खरंच एक या ठिकाणी अनेक काही वर्ष आम्ही काम केलं आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आमचा जन्म झाला. जन्माच्या ठिकाणी सत्कार व्हावा यापेक्षा दुसरं सुख कोणतंही असू नये असं मला वाटतं. आई वडिलांची म्हणजे शेतकरी पुत्र खरं तर, त्यामुळे शेतकऱ्याची नाळ कधीच तुटली नाही आणि कधी तुटणार पण नाही. वडिलांची खूप इच्छा होती की कलेक्टर व्हावं, फार म्हणजे तीव्र इच्छा होती. आम्ही चौघं भावंड, तिन्ही भावानंतर मग आईवडिलांनी आणि आमच्या आजीने विचार केला की तिघं भावंड तर इथंच आहे, याला कुठेतरी बाहेर पाठवावं, बाहेर पब्लिक स्कूलमध्ये घालावं जेणेकरून हा चांगलं काहीतरी करू शकेल. म्हणून मला मालेगाव तालुक्यातील दिना पब्लिक स्कूल येथे पाठवलं. पहिली ते 10वी अगदी म्हणजे काय म्हणतो आपण स्वतःचा जीव हे करून आईवडिलांनी आणि आजीने आम्हाला पहिलीपासूनच 5व्या वर्षापासूनच बाहेर पाठवलं. त्याचं खरोखरीच चीज झालं असं मी म्हणेल. खरं तर मी ज्यावेळेला धुळे प्रांताधिकारी म्हणून आलो, नेमकं त्याच वेळेला आमच्या वडिलांचं देहांत झालं. वडिलांना पाहायचं होतं की आपला मुलगा आपल्या जिल्ह्यामध्ये एक उपजिल्हाधिकारी म्हणून एक प्रांताधिकारी म्हणून आला, पण ते सौभाग्य त्यांना मिळू शकले नाही, मला देखील ते लाभू शकलं नाही. अनेक खरं तर महसूल विभाग म्हटला की हा सर्व प्रशासनाचा कणा असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण महसूल विभाग असं म्हटलं की जिल्हाधिकारी हे आपल्या स्तरावरून संपूर्ण
नियंत्रण, सर्व विभागांवर नियंत्रण चालत असतात आणि त्या माध्यमातून त्या जिल्ह्याचा विकास हा होत असतो. प्रत्येक वेळेला मी महसूल अधिकारी म्हणून ज्या ठिकाणी काम केलं, प्रामुख्याने मी पब्लिक रिलेशन ऑफिसर PRO म्हणतो आपण त्याला, म्हणजे महसूल अधिकारी किंवा प्रांताधिकारी म्हणून कधी काम केलंच नाही, पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणूनच काम केलं सगळ्या ठिकाणी. ज्या ज्या लोकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, त्या समस्या कुठल्याही विभागाच्या असो, मग ते पीक कर्ज मिळत नसल्यापासून MSCBचे लोक आम्हाला हे देत नाही, कनेक्शन देत नाही, इथपर्यंत अगदी सगळेच मुद्दे आम्ही आमच्या या कारकिर्दीमध्ये मागील 25-30 वर्षांमध्ये नेहमी साध्य केली व सगळ्यांचे तक्रारी ज्या काही असतील त्यावर उत्तर शोधण्याचा नेहमीच मी एक शेतकरी पुत्र म्हणून प्रयत्न केला. तुम्हालाही कोविड माहीत नव्हता, मलाही कोविड माहीत नव्हता, विषाणू काय प्रकार आहे ते माहीत नव्हतं. आणि मग त्या विमानतळावर तिथे येणारे जे काही परदेशी लोक होते, परदेशी आपल्या देशातले लोक होते, या लोकांना भारतात आणल्यानंतर त्यांना सेग्रिगेट करणं, त्या जिल्ह्याला पाठवणं. धुळ्यामध्ये पण बरेच लोक मी पाठवलेले आहे. नंदकुमार बेडसे साहेबांची मुलगी सुद्धा कझाकस्तान आणि किर्गिस्तानवरून मीच आणलेली होती. नंदू बरोबर आहे ना? हां, म्हणजे जवळजवळ 700 ते 800 मुलं जे आपले फॉरेनमध्ये शिकायला गेलेले होते, त्या मुलांना स्पेशल फ्लाईट करून आपण भारतामध्ये आणलं होतं. आणि इतकंच नाही तर फक्त महाराष्ट्रातलेच नाही, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्याच्यानं मध्य प्रदेश, वेगवेगळ्या राज्यांचे विद्यार्थी आणले. वेगवेगळ्या राज्यांचे आपण जे काही परदेशात काम करायला गेलेले आपले लोक होते ते आणले. मला तर मस्कत महाराष्ट्र मंडळ जे आहे त्यांनी मुंबईत येऊन माझा सत्कार केला होता. की आपण ज्या काही सर्व्हिसेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या दिल्या, त्या सर्व्हिसेसमुळे महाराष्ट्र शासनाचं नाव अतिशय चांगल्या रीतीने संपूर्ण जगामध्ये घेतलं जातं. आणि मग एक कठोर श्रम, कठोर परिश्रम आज मला या ठिकाणी तुमच्या सानिध्यामध्ये घेऊन आलेले आहे. व्यासपीठावर आज जे आपले सत्कारमंत्री आहेत ते बेडसे साहेब, गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे हिमांशु सर, सोनवणे साहेब, डॉक्टर सेंगदाणे साहेब, आमचे गावडे साहेब आणि सर्वच व्यासपीठ आणि आमचे नेते, माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब, ज्यांच्यामुळे आम्हाला राजकारणाची प्रेरणा मिळते असे आमचे नेते. खरंच आपण भाग्यवान आहोत. मी कार्यक्रमाला उशीर झाला मला, म्हणूनही हा कार्यक्रम थोडा उशिरा चालला. त्याबद्दल सर्वात प्रथम मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची मनापासून क्षमा मागतो आणि सर्व उपस्थितांची क्षमा मागतो. साहेब, मला अजून 2-3 कार्यक्रम होते, पण सर्व मी उठलोच नाही तो, कारण की माझा सारखा एक सामान्य माणूस या सर्व जनतेने इतकं प्रेम केलंय आणि इतक्या भरभर इतकी मतं दिलेत मला, आणि त्यांचा जो भरोसा आहे तो मला इथं बसल्यानंतर लक्षात आलं का इथं बसलेले जे लोक आहेत तेच पूर्ण करू शकतात. म्हणून मी इथून उठलोच नाही. आणि आपल्याला एवढीच विनंती करेल साहेब सर्वांना, मी आपल्याकडे येईल, विनंती घेऊन येईल आणि माझ्या या शहरासाठी, आपल्या शहरासाठी सर्वजण आपण इथले आहोत, आपल्या या शहरासाठी माझी एवढीच आपल्याला विनंती राहील साहेब का हा शहर खरंच फार सुंदर शहर आहे सर. विश्वेश्वरय्यांनी रचवलेलं शहर आहे सर. 1 ते 14 नंबरच्या गल्ली आहेत तिथं, ज्या सरळ गल्ल्या आहेत. या भारताच्या पाठीवर 3 नंबरचा शहर आहे सर. परंतु या जिल्ह्याला खरोखर चांगलं असं नेतृत्व कधीच लाभलं नाही. म्हणजे मी हे सांगणार नाही का जेही झाले ते चांगले नव्हते, सर्वच चांगले होते, परंतु आम्ही भरपूर गोष्टी
त्यांच्या ऐकल्यात, त्याच्यापैकी भरपूर गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत. तर माझी विनंती असेल साहेब, आम्हाला 2 गोष्टी फार गरजेच्या आहे या शहराला. एक तो उद्योग हवा आहे मोठा, MIDC ला पाणी भरपूर आहे, 4 लेनिंग झालेले आहेत, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने 7 नॅशनल हायवे या शहराला जातात, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग मंजूर झालेली आहे. अक्षरशः म्हणजे धुळे ते नळाण्याचं रेल्वेचं काम चालू झालेलं आहे साहेब. इतकं चांगलं शहर आहे. MIDC ची जागा एक्वायर करण्यासाठी मी कलेक्टर साहेबांना पत्रही दिलेलं आहे. जवळपास 700 एकर जागा लवकरच आपण एक्वायरी करणार आहोत. फक्त एक उद्योगाची आपली मदत लागणार आहे. आणि या शहरात साहेब 10,000 कोटीचं एक्सपोर्ट आहे, परंतु कागदावर 1050 आहे फक्त. कारण की इथं कंटेनर रोड होतात परंतु सील होत नाही साहेब. इथं ड्रायपोर्ट नाहीये. तर एक ड्रायपोर्टची व्यवस्थाही आपल्या सर्वांच्या मदतीने जर या शहराला मिळाली तर या शहराचा युवक खरोखर आपला सर्वांचा ऋणी राहील, एवढीच आपल्याला विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.